तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपला देवाचा डोंगरचा प्लॅन फायनल झाला आहे. म्हणजे एवढ्या दिवस आपण ट्राय करत होतो पण ते काही जमत नव्हतं, पण आज झालं आहे आणि आता आपण निघालेलो आहोत. तर मी पोलादपूरवरून निघालो आहे. तर मला पुढून म्हणजे जे धरण आहे नातूनगरचं तिकडून कुठून रस्ता दाखवतो आहे. आता समोर दिसतो तो कशेडी टनल आहे. तर आपण असे चाललो आहे. आता जाताना जेवणार आहोत कशेडी बोगद्याच्या नंतर. त्याच्यानंतर हा प्रवास कंटिन्यू करू. आता इथून बघा 23 किलोमीटर दाखवतो. एक्झॅक्ट कशेडी टनलच्या समोर पोहोचलो आहे. तर सनसेट आपण एन्जॉय करू शकतो. आज बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे तिथे आणि सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे की तिकडचं काय वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपण कशेडीच्या नंतर अनुसाया हॉटेलला थांबलेलो आणि इथे जेवलो आहे आता पोटभर. वातावरणात छान आहे, थंड आहे क्लायमेट. 4:15 झालेत आणि आपण एक्झॅक्टली सनसेटपर्यंत पोहोचतो आहे तिथे. तर आपल्याला आता नातूनगर धरणाच्या इथून जायचं आहे. हा जो हायवे गेला आहे हा खेडच्या दिशेला गेला आहे. आपल्याला पुढून राईट घ्यायचं आहे आणि मग आतल्या दिशेला असं त्या साईडला जायचं आहे नातूनगरच्या इथून. तर मी आता तुम्हाला जे मोटो व्लॉगिंगचे शॉट आहे ते दाखवतो आहे, कारण आता हेल्मेटला गोप्रो लावतो आणि तुम्हाला जे सुंदर व्ह्यू आहेत, रस्ता कसा आहे हे सगळं दाखवतो. त्याची काहीतरी स्टोरी आहे. ओके. हा शंकरांत आहे ती पिंड ठेवलं तिथे वरतून वाला आहे का? हा काहीतरी स्टोरी आहे त्याच्या मागची. तुळशी खुर्द इथून एंट्री आहे तुम्हाला जाण्यासाठी. देवाचा डोंगर इथूनच आहे ना रस्ता? आहे का चांगला वरपर्यंत? असंच झालंय ना? काय हो यूट्यूबला याल तुम्ही. या गावाचं नाव काय? तुळशी बुद्रुक ना? तर हे रस्त्याचं काम चालू आहे. आता बघा फक्त 2.5 किलोमीटर राहिलं आहे आणि अशा प्रकारे पूर्ण डोंगराचा रस्ता आहे हा. आणि समोर मंदिर दिसतं आपल्याला, खूप उंचावर आहे. नाही रस्ता आता पठारावर आलो. पठारावर हो, किती जुनं घर आहे. हा हो, जुन्या बांधकामात होतं ते. चिरे नव्हते ते, दगड होते. घोळवली देवाचा डोंगर या गावाचं नाव घोळवली आहे. अच्छा, मेन एंट्री इथून आहे. हो हो, काय ना अनएक्सप्लोर्ड आहे ना हे सगळं. हो, शिवशंकर मंदिर देवाचा डोंगर आपण पोहोचलेलो आहोत.
तर मित्रांनो, एका सुंदर प्रवासानंतर आपण या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. देवाचा डोंगर एकदम उंचावर आहे. स्वयंभू शिवशंकरांचं मंदिर आहे. आणि ह्या जागेची जी खासियत आहे ना, ती अशी आहे की 2 जिल्हे आणि 4 तालुके त्याच्यामध्ये हा परिसर आहे. म्हणजे हे मंदिर त्याच्या मधोमध आहे. आणि इथून जो निसर्ग अनुभवायला मिळतो ना, अप्रतिम आहे. आता तरी आपण खाली आहोत. आता मंदिराच्या इथे गेलो की अजून जबरदस्त अनुभव मिळेल. पण आज माहीत नाही, आज भरपूर धुकं आहे. म्हणजे सगळे डोंगर वगैरे कवर झालेत धुक्याने. नाही तर कसला व्ह्यू येईल इथून. पण सनसेट, तुम्ही इकडून सनसेट एकदम जबरदस्त असा एन्जॉय करू शकाल. तसंच इकडे येण्यासाठी तुम्हाला 2 रस्ते आहेत. एक दापोली चिंचाळीवरून आहे, चिंचाळी गावाच्या इथून, जामगेच्या इथून. आणि जर तुम्ही खेडवरून येत आहे तर जो कशेडी बायपास आहे तिथून येऊ शकता. जर तुम्ही पोलादपूर मार्गे येत आहे तर तुम्हाला रेवतळी मार्गे येऊ शकता, मधून शॉर्टकट आहे. आणि जर तुम्ही महाडकडून येत आहे तर मग तो महाड दापोली रोड जो आहे त्या रस्त्याने तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. पार्किंग आहे व्यवस्थित आणि तुमच्या 4 व्हीलर पण इझिली येतील. तर 4 व्हीलर पण तुम्ही आणू शकता. आणि अशा थोड्याशा पायऱ्या आहेत वरती चढण्यासाठी. पण व्ह्यू खरंच, पावसाळ्यामध्ये परत येणार आहोत आम्ही. तर आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या वरच्या भागामध्ये. आणि इथून व्ह्यू बघा, जबरदस्त व्ह्यू आहे. हो, आज धुकं आहे थोडंसं. खाली गाव वगैरे दिसत आहेत. इकडे गाव आहे, त्या साईडला आहे. आय थिंक हा रस्ता जो आहे ना, किंवा हा रस्ता हा दापोलीच्या दिशेने येतो. मी मॅपवर चेक करून सांगतो तुम्हाला. की मी ड्रोन उडवला ते कुत्रे फुकायला लागले. बघा, पूर्ण 360 डिग्री व्ह्यू आहे तुम्हाला. आपण ह्या रस्त्याने आलो आता येताना, म्हणजे आपण नातूनगरच्या दिशेने आलो. तर ही जी गावं दिसत आहेत उजवीकडे माझ्या, म्हणजे आता सूर्यास्त तिकडे होतोय, ते तिकडे महाड आहे. इकडे ह्या दिशेला दापोली आहे आणि हे डावीकडे खेड आहे.
तर असा परिसर आहे पूर्ण, म्हणजे रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्हा ह्या दोघांच्या मध्ये येतो आणि खेड, महाड आणि दापोली या तालुक्यांच्या मध्ये येतो, म्हणजे हे मंदिर अशा ठिकाणी आहे. तर चला आता जाऊन आपण दर्शन घेऊया महादेवांचं. तर चला आता आपण दर्शन करूया महादेवांचं. स्वयंभू मंदिर आहे. परिसर बघा आजूबाजूचा. पण आता मंदिरात पुजारी नाहीत कोण. फक्त ही एक आहे राखणदार. तर अशा प्रकारे स्वयंभू महादेवांचे मंदिर आहे. तर दर्शन घेऊया आपण. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला ही जागा आवडली असेल. जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही गुगल लोकेशनला टाकू शकता देवाचा डोंगर, जामगे, दापोली. तर इकडे इथपर्यंत रस्ते आहेत तुम्हाला येण्यासाठी आणि सुंदर असा निसर्गाचा पण अनुभव तुम्हाला इथे घेता येईल. तर असेच व्हिडिओ, असाच प्रवास पाहण्यासाठी, असेच ट्रॅव्हलॉग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये, कोणत्या तरी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.